नमस्कार मंडळी कर्जमाफीचा विषय थोडा गंभीर होताना दिसत आहे. अनेक बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज सोडण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. एकंदरीत कर्जमाफी शेतकऱ्यांची होणारच आहे, परंतु किती लाखापर्यंत होणार आहे हे देखील आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात GR सुद्धा काढण्यात आलेलं आहे. परंतु एकंदरीत जे काही हे पैसे असतील हे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातील, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणते कामं सांगितलेले आहेत, कशा पद्धतीचे मेसेज येताना सुरू झालेले आहेत, म्हणजे कशा पद्धतीचे मेसेज शेतकऱ्यांना येताना दिसत आहेत, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला, 2 लाख रुपयाची कर्जमाफी. जे काही बँकेचं कर्ज थकीत असेल 3 वर्ष, जर एखाद्या शेतकऱ्याने कर्ज भरलं नसेल तर त्याचं बँकेकडे त्यांनी पाहिलंच नसेल, तर अशा शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाच्या 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार आहे, जर तो शेतकरी 3 वर्ष थकीत असेल तर. आणि ज्या बँकेचं कर्ज त्याने रेग्युलर भरलेलं असेल, मग कोणतीही बँक असेल, मध्यवर्ती बँक असेल, सहकारी बँक असेल, बडोदा बँक असेल, नॅशनल बँक असेल, SBI बँक असेल, कोणतीही बँक असेल, जर अशा बँकेचं कर्ज तुम्ही रेग्युलर भरलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल, अशी देखील एक घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ज्या बँकेचं कर्ज त्यांनी रेग्युलर भरलं, त्यांनी काही गुन्हा केला का? शेतकऱ्यांना कर्जमाफी जर द्यायची असेल तर सरसकट दिली पाहिजेत, अशा पद्धतीची माहिती बच्चू कडू यांच्या माध्यमातून सुद्धा विधिमंडळात मांडताना दिसलेले आहे. आणि त्यानंतर रविकांत तुपकरे असेल, रोहित पाटील असेल, यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उठाव केलेले, उपोषण सुद्धा झाले होते. आणि काही मागण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी जे काही उपोषण असेल ते मागे घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि ते उपोषण सुटलं सुद्धा. परंतु शेतकरी मात्र समाधानी नाही, कारण शेतकऱ्यांना पाहिजेत कर्जमाफी. अशातच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही मेसेज देण्याचं काम सुरू झालेलं आहे. ज्या बँकेचं खातं त्यांच्या खात्याला लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, अशा खात्यावरती बँकेच्या माध्यमातून मेसेज सुरू झालेले, म्हणजे तुमचं कर्ज किती वर्षापासून थकीत आहे, बँकेचं कर्ज रेग्युलर किती वर्षापासून भरलेले आहे, पीक कर्ज किती आहे, पुनर्गठन किती आहे, असे काही मेसेज बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येताना दिसत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा काही आवाहन करण्यात आलेलं आहे. तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी, बँकेचं फार्मर आयडी, होल्डिंग 7/12 अशा पद्धतीचे डॉक्युमेंट काही बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून घेण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि अनेक बँकेची माहिती जुळवाजुळत असताना आधारवरची माहिती, आधारवरची जन्मतारीख आणि बँकेची जन्मतारीख ही एक असली पाहिजे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय होते, बँकेच्या माहितीनुसार किंवा आधारच्या माहितीनुसार जन्मतारीखच नसते, म्हणजे काय तर 1/1/2025 असं जे काही जन्मतारीख असते ती नसून 2019, 2022, 2025, 1947, 1948 अशा पद्धतीचं काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर फक्त वर्षच आहे, सालच आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे आधार कार्ड तुमचं डाउनलोड करून घ्या. आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमच्या बँकेच्या तुमच्या आधार कार्डवर 1/1/2019, 1/1/2087 काय असेल ते येऊन जाईल. म्हणजे मी उदाहरण देतोय, 1987, 1988 जे काय असेल ते तुमचं येऊन जाईल. आणि त्यानंतर माहिती जुळवण्याचं काम फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची 7/12 होल्डिंग अशा पद्धतीची माहिती जुळवाजुळीचं काम होईल. आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक विशेष बैठक घेतल्या जाईल आणि बैठकीच्या माध्यमातून जे काही डाटा असेल ते त्या पोर्टलवरती अपलोड केला जाईल. आणि अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसी काही दिवसातच सुरू होतील. एकंदरीत बँकेच्या माध्यमातून काही आव्हान केलेले, ते आव्हान आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर आपल्याला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर निश्चितच आपले कागदपत्र व्यवस्थित असले पाहिजेत. राज्य सरकारला काही शेतकरी वगळायचे आहेत, याच्यातून आपण वगळलं गेलो नाही पाहिजे, याचं ध्यान आपण दिलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात लवकरच GR काढला जाईल आणि GR काढल्यानंतर जी काही कर्जमाफी असेल ती जाहीर केली जाईल. अशा पद्धतीचं काही विधान बँकेच्या माध्यमातून आपल्याला समजून आलेलं आहे. बँकेच्या माध्यमातून काही माहिती सुद्धा गोळा करण्याचं काम हे सुरू झालं होतं. आणि एकंदरीत मी सुद्धा एका बँकेचं काम करतो, म्हणून मला सुद्धा माहिती आहे की बँकेचे कागदपत्र जमा करण्याचं काम हे सुरू झालेलं होतं. अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी आधार कार्ड जोडलेले नाहीत, बँकेची माहिती जोडलेली नाही,
म्हणून ही जी काही माहिती असेल ती बँकेच्या माध्यमातून जुळवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत आणि मेसेज नसतील तर छोटी मिनी बँक असते त्या मिनी बँकेच्या माध्यमातून जी काही बीसी असेल त्या बीसींना सुद्धा आवाहन करलेलं आहे. अशा जी काही माहिती असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आपण सतर्क राहायला पाहिजेत. सरकारने कर्जमाफी जर दिली तर आपण सुद्धा त्यामध्ये पात्र ठरलो पाहिजेत. म्हणून आपण सुद्धा काळजी घ्या आणि कागदपत्र व्यवस्थित पोहोचत करा. जय शिवराय.